व्यूहरचनेमध्ये सातत्याने बदल आपण पाहतो. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत ही सूचना आपण देतो. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळणं बंधनकारक आहे. अंपायर आता चेंडू डिलिव्हर झाला नाही तर प्लीज तुम्ही पेनल्टीचा कॉल घ्या. आयोजकांच्या मार्फत या सूचना येत आहेत. अनेक मान्यवरांची मांदिळी तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. पहिलाच बॉल व्हाईट बॉलने सुरुवात झाली. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा. अकाउंट ओपन होतं एक्स्ट्राच्या रूपामध्ये. केसर सोनार पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कलेक्शन होईपर्यंत फेकी होईपर्यंत एक धाव निश्चितच कंप्लीट होते. 2 धावा धाव फलकावरती आहेत. पहिला फेअर बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. तर एक क्लिअर कट स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या बाहेर सातत्याने दोन्ही बॉल पिचिंग करण्याचा प्रयत्न होतोय केसर सोनारचा. फुल ग्राउंडचं क्रिकेट आहे. थोडंसं गोलंदाजावरती जास्त दडपण आहे. यावेळेस स्टंप लाईन गोलंदाजी झाली. चला डीजेला विनंती आहे इको जर कमी करता येईल तर प्लीज थोडंसं इको आपण कमी करायचं आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा तब्बल 3 आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा त्याच लाईनवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केसर सोनार करतो. अल्टीपल्टी स्ट्रोक सिलेक्शन संपर्क झालाय का यतिराज बॉल वरती तर पोहोचलाय. इथे मात्र बाद कोण आहे. धक्का लागतोय महत्वाचा. गॉन विकेट. थँक्यू डीजे. अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न पूर्णपणे फोल ठरतो. सत्ताला बॅक टू द पवेलियन जावं लागणार आहे. केसर सोनार त्याच लाईन लेंथला पकडून त्याने गोलंदाजी केली. हा सुद्धा बॉल आपण पाहिला तर त्याच पद्धतीचा त्याच अँगलचा बॉल होता. न्यू बॅटर राजनला इंट्रोड्यूस केलं गेला. राजनवरती जबाबदारी आहे धावांचं डोंगर उभं करायचं आहे. स्लॉक स्वीप केलाय. सिंगल तिथे सुद्धा डीप मिड विकेट मध्ये मिळेल. अजून एक सिंगल धावफलक 5 या स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ झाला. 2 महत्वाचे बॉल अजूनही बाकी आहेत. स्टंप लाईन गोलंदाजी. त्या अँगलने मात्र जेव्हा जेव्हा राईट हँडेड बॅटरला बॉल थोडंसं बाहेरच्या दिशेने वळतो ना तेव्हा तेव्हा सातत्याने अडचणीला सामोरे जावं लागतं. 6 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल या षटकातील अजूनही येणं बाकी आहे. चेक केलं बॅटरला. स्टंप लाईन गोलंदाजी झाली. या पहिले प्रारंभिक काही चेंडू सोडले तर त्याच्यानंतर केसर सोनारने इम्प्रोवायझिंग लाईन लेंथ हाताळली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला श्री समर्थ 11 7 या स्कोर कार्ड वरती आहे. 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. नेक्स्ट मॅच कंधारे किंग्स आणि क्रिस 11 मीरा रोड. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे मित्रांनो. थोडंसं टीम मॉडेल तुम्हाला पाहायला मिळतं जिथपर्यंत मॅचला सुरुवात होईल. आपण घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. यस डीजे मास्टर होऊन जाऊ दे. पंधरा मिनिटाचं टायमिंग तुमचं ऑन आहे. प्लीज स्पीडअप करा. खूप जास्त वेळ तुम्ही दबडतायत. यतिराजला बॉलिंग ट्रॅक वरती इंट्रोड्यूस केलं जात आहे. मुंबई असेल अर्थातच कोकण असेल अंडरआर्म क्रिकेटमधील एक नाव लौकिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं यतिराजला तुम्ही बॉलिंग मार्क वरती पाहता. बाबू नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली. इथे व्हाईट बॉल
आणि व्हाईट बॉल वरती एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा येतात. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. विकेट किपर कडून चुकी होती. लाईन लेंथ तर खराब, परंतु त्याच्यावरती विकेट किपरची सुद्धा साथ मिळत नाहीये. 5 धावा येत आहेत. वाईड +4 म्हणजे तब्बल 5 धावा आहेत. फक्त पंच केलाय. पुश करो खुश रहो. अजून एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टोटल आता 13 वरती जाऊन पोहोचली आहे. कमबॅक करावं लागणारा. स्लॉग स्वीपचा वापर. इनटू द गॅप, इनटू द कर्टन. अजून एक वन बाउन्स दमदार असरदार क्षितिज चषकाचा चौकार 4. ऍक्शन रिप्ले मनगटाचा पुरेपूर वापर केला बॅटरने. फुलर लेनचा बॉल, परंतु ऑप्टिकच्या जास्त बाहेर. घुटना टेक चौका दे. चौकार येतो आणि 4 धावेने धाव फलक 17 या स्कोर कार्ड वरती. 17 यतिराज वरती दडपणा. डाऊन द लेग साइड. विकेट किपर करतोय चुकी आणि चुकीला माफी नाहीये. वाईड +4. अजून एक क्षितिज चषकाचा 22च्या रूपाचा चौकार 4. अच्छा, आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी सन्माननीय सुधार समितीच्या अध्यक्षा संध्याताई दोशी या ठिकाणी उपस्थित राहिलेले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी मिळून संध्याताईंचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नेहमी कोणताही आपला शेतीचा कार्यक्रम असू द्या, आपल्या प्रभाग क्रमांक 4 मधील कोणताही कार्यक्रम असू द्या, प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या नेहमी सहभागी दाखवत असतात, नेहमी उपस्थित राहत असतात. अशा आमच्या संध्याताईंचं मी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू डीजर, थँक्यू. अनेक मान्यवरांची मंडळी तुम्ही पाहतायत. क्षितिज चषक 2026 वरती ही प्रेम करणारी मंडळी आहे. संपूर्ण VIP डायस आपण पाहिलं तर खचाखच भरला. सन्माननीय आदरणीय स्पर्धेचे प्रणेते मंगेश भाऊ पंगारे सरांची उपस्थिती तुम्ही मुख्य मंचावरती पाहतायत. भला मोठा आपण पाहिलं प्रेक्षक राजा सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय. सत्यम न्यू बॅटर सत्यमला इंट्रोड्यूस केलं गेला. यतिराज ज्या विकेटची गरज होती स्टंपिंगच्या रूपामध्ये तो विकेट आला. हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा दिली या, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे ज्या धावांचा अर्थातच आलेख आपण पाहतो वरच्या दिशेने जातोय त्याच्यामध्ये सिंगल डबलच्या ऑक्सिजनला सुद्धा खूप महत्व आहे. शेवटचा अंतिम बॉल आहे. या षटकामध्ये यतिराजने आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. महागड षटक, एक्सपेन्सिव्ह. इथे अजून एक वाईट बॉल येतोय का, परंतु विकेट किपर यावेळेस चुकी करत नाहीये, कारण विकेट किपरला थोडंसं बदललं गेलं आणि त्यानंतर आपण पाहिलं इम्प्रोवाइज केलं यष्टीरक्षकाने. ऑफ ब्रेक बॉल फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल 26 वरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 2 गडीच्या मोबदल्यावरती श्री समर्थ 11 26 या स्कोर कार्ड वरती आहे. जेव्हा शॉर्ट ब्रेक जाव्या डीजे मास्टर कडे. थँक्यू डीजे. सोहिलला इंट्रोड्यूस केलं गेलं. चला सुरुवात करा प्लीज, खूप जास्त वेळ आपण घेत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. कंधारी किंग्स आणि त्यांचे विपक्ष क्रिस 11 मीरा रोड. हा सुद्धा एक मोठा सामना पाहायला मिळेल. कंधारी किंग्स आणि क्रिस 11 मीरा रोड रेडी राहायचं आहे. मनगडाचा वापर केला गेला. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. नॉट आउटचे संकेत येत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं. भला मोठा प्रेक्षक राजा आज ऑनलाईन जॉईन होतोय. या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं. येणाऱ्या भविष्यामध्ये भल्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. ऑलरेडी आपण पाहिलं 1,20,000 या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि स्पर्धा समजा आमचे प्रयत्न असतील की 1,50,000 सबस्क्रायबर होऊन जाऊ द्या. तब्बल धावा 27 धावा धावफलकावरती आहेत.
स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये आणि खराब संपर्कामुळे यष्ट्या उद्ध्वस्त. बेल्स लाईट अप, गॉन, विकेट. यस डीजे. सत्यम बॅक टू द पवेलियन. 27 वरती धक्का लागतोय. सोहिलचं षटक. पहिले 2 बॉल ॲक्युरेट लाईन लेंथ वरती हाताळल्यात. बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. अफ्ताबला इंट्रोड्यूस केलं गेलं बॅटिंग ट्रॅकवर. राईट बॉल. तर या इनिंग मध्ये सातत्याने आपण पाहतोय एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा आहेत ना त्यांनी अडचणी वाढवल्यात फिल्डिंग टीमच्या. बॅकफुट कट करण्याचा प्रयत्न. यतिराज वेगाने चेंडू खाली आलाय. डायरेक्ट हिट करण्याचे प्रयत्न होते परंतु त्याला यश प्राप्त होत नाही. सिंगल नक्कीच कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलक 29 वरती आहे. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 बॉल अजूनही महत्वाचे तिसऱ्या षटकातील बाकी आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट ड्राईव्ह सिंगल कंप्लीट होईल. डॉन ब्रदर्स सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला संघ पाहायला मिळतो. एक संघाची बांधणी यतिराजने केली आहे. इथे अजून एक संपर्क झालाय का तर या चेंडू आणि फळीचा संपर्क झालाय. आलगेन कट. चेंडू होतोय सीमारेषा पार फरार. चौकार. थँक्यू डीजे मास्टर. लॉंग स्टॉप रिजन मध्ये आतापर्यंत 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 2200 रुपयामध्ये आणि हा मात्र फळीच्या माध्यमातून. म्हणजे लॉंग स्टॉप रिजन सध्याच्या घडीला या स्पर्धेमधला हॉटस्पॉट पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आहे परंतु यतिराज यावेळेस कलेक्शन करतायत. धावफलक 35 वरती आहे. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळतायत. पंचांना बिझी ठेवलंय या ओव्हरमध्ये सुद्धा. व्हाईट बॉल आणि धावफलक 36 वरती आहे. 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस दांडी दांडी गुल. आजच्या आपल्या क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या अध्यक्षा सौ संध्याताई दोशी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या. त्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक या संपूर्ण दशकाचे आयोजक मंगेश भाऊंना मी विनंती करतो की आपण संध्याताईंचा या ठिकाणी जोरदार सन्मान करायचा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांनी मिळून आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सूर्यकाताई चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. महिला शाखा प्रमुख सूर्यकाताई चव्हाण. धन्यवाद सर. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार करणे ही आपली प्रथा परंपरा संस्कृती आहे आणि क्षितिज ग्रुपने ती मागच्या अनेक वर्षापासून सातत्याने जपली आहे. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत आणि धावफलक आपण पाहिलं 38 वरती आहे. अनुजला बॉलिंग ट्रॅक वरती इंट्रोड्यूस केलं गेलं. स्टेप आउट केलंय. रनआउटची संधी सुद्धा आहे. विकेट. रन आउटच्या रूपामध्ये लागतो धक्का. यस डीजे होऊन जाऊ दे.
हॅलो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आपलं मोलाचे सहकार्य केलं असे श्री स्वयं इन्फ्रा बिल्कोन LLP चे मालक विकासक सन्माननीय श्री गणेशजी बारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी क्षितिज चषक 2026च्या वतीने सन्माननीय नगरसेवक मंगेश भाऊ पांगर यांच्या वतीने सन्माननीय गणेशजी बारे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. स्वतःला झोकून दिले नॉन स्ट्रायकरने तिथे नॉन स्ट्रायकर एंडवरती. धावांचा विचार केला. धावांचा आलेख या षटकामध्ये थोडासा थांबताना तुम्हाला दिसवा. चला स्पीडअप करा प्लीज. व्यूहरचनेमध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह. अजून एक विकेट. या षटकाचा जर आढावा घेतला फक्त आणि फक्त अनुजने 3 धावा खर्च केल्या, त्या सुद्धा आपण पाहिल्या तर एक्स्ट्राच्या रूपामध्ये त्याच्यामध्ये धावा खर्च झाला जास्त. अदरवाईज खूप महत्वाचं षटक अनुजने हाताळलाय. इनिंग समरी तुम्ही पाहताय, बॉलिंग समरी तुम्ही पाहताय. केसार सोनार 5 धावा खर्च केल्या, कोणताही गडी त्याने घेतला नाही. त्याच्यानंतर यतिराज महागड षटक 19 धावा 1 विकेट. त्याच्यानंतर सोहेल 10 धावा 2 विकेट. अनुज फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. चला प्लीज टॉस साठी लगेचच या. कॅप्टन कंधारी किंग्स आणि क्रिस 11 मीरा रोड. निर्णय तुम्हाला वरतीच कळवायचा आहे, टॉस बॉक्स मध्येच कळवायचा. ही महत्वाची सूचना आपण देतो. कंधारी किंग्स आणि क्रिस 11 मीरा रोड. कंधारी किंग्स आणि क्रिस 11 मीरा रोड. सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन. हॅलो. मी स्वयं इन्फ्रा बिल्कोन LLP चे विकासक सन्माननीय गणेशजी बारे सरांना विनंती करतो की आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे की आपण कृपया करून टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुढील सामना कंधारी किंग्स वर्सेस क्रिस 11 मीरा रोड या दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी खेळवला जाणार आहे. त्यांचा टॉस या ठिकाणी उडवला जातोय. कंटिन्यू तेरा आवाज चाहिए. क्रिस 11 मीरा रोड या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, कृपया करून आपण लवकर टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे.
बॅक टू बॅक दोन मोठे फटके. का माझ्या नावासाठी स्तुती सुमन मायक्रोफोनवरती उधळली गेली ना, त्याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण त्याने दिलं आहे. यावेळी तिसरा स्विच हिटचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक दोन चौकारानंतर यतिराजकडे वेगवेगळे स्ट्रोक त्याच्याकडे आहेत आणि त्याचंच उदाहरण तो देतो. 40चा पाठलाग करताना 8 धावा आल्या धावफलकावर. बॅकफूटवरती गेला, जागा बनवली. सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचेल 9 वरती. त्याच्या सोबतीने लेफ्ट हँडेड बॅटर केसर सोनार स्वतः कॅप्टन आला. 40चा पाठलाग करायचा आहे. 40 इज अ टार्गेट. क्रिस 11 मीरा रोड या संघाने टॉस जिंकलेला आहे. डेलिब्रेटचा इशारा नक्कीच संपर्क कारण बॉडीने झाला. एक वेगळं ऍक्शन सुद्धा पाहायला मिळालं केसर सोनारचं. क्रिस 11 मीरा रोड निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवा. यावेळेस ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याला बीट करता आलं नाही. आणि नेक्स्ट मॅच पासून तुम्हाला टॉस मध्ये निर्णय पोहोचवायचा आहे. कोणती दखल घेतली जाणार नाही, कोणती रिक्वेस्ट ऐकली जाणार नाही. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय, डेकोरम मेंटेन करा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता 30 धाब्यांची गरज आहे. 40 धाबांचा पाठलाग करायचा आहे. क्षितिज चषक 2026 दुसरी रजनी तुम्ही पाहता. कांदिवली ते पालघर असं लॉट आहे, त्याच्यामध्ये पहिला सामना सुरू आहे. समर्थ 11 आणि त्यांच्या विपक्ष डॉन ब्रदर्स. 40 धाबांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली आहे, कारण व्हेरी टू फर्स्ट बॉल वरती 2 चौकार यतिराजने ठोकले, त्याच्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केला. शिवसेना शिक्षक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजी सेंडगे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी नगरसेवक मंगेश भाऊ पांगरे यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्विच हिट केलं गेलाय. अल्टीपल्टी स्ट्रोक सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, परंतु त्यापेक्षा उत्तम रिफ्लेक्सेस पाहायला मिळतात. म्हटलं जातं ना, तुमच्या कर्तृत्वाची उडी मोठी असेल तर नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. जेव्हा संपर्क झाला होता असं वाटलं होतं की चेंडू निघून जाणार आहे का सीमारेषा पार, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अप्रतिम झेल. वन ऑफ द बेस्ट कॅच. क्षितिज चषकामधला अप्रतिम झेल पाहायला मिळतो. पहिला धक्का, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ना, तो ब्रेक थ्रू आलाय. क्षेत्ररक्षकाची साथ भेटणं गोलंदाजाला गरजेचं आणि ती साथ मिळाली. या बॅटर्सने आमच्यापर्यंत पोहोचवा. सँडीला इंट्रोड्यूस केलं गेलं आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित झालाय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन कंटिन्यू ठेवण्यात आलं. सँडी केसर बाद झाल्यानंतर सुद्धा एक लेफ्ट हँडेड बॅटरला इंट्रोड्यूस केलाय. या सर्व बाबी सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या आहेत. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशनचे प्रयत्न सुरू आहेत. मनगडाचा वापर, अजून एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल 11 वरती आहे. या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू आलाय. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च झाली. खूप काही पॉझिटिव्ह घडताना दिसतंय श्री समर्थसाठी सुद्धा. समर्थ 11 सुद्धा एक जुना जाणता संघ आहे, कमबॅक करणं त्यांना माहिती आहे. समोरच्या दिशेने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा स्ट्रेट ड्राईव्हचा इनटू द गॅप चौकार. यतिराज देवरुखेचा तिसरा चौकार पाहायला मिळतो. मॅन इन गोल्डन फॉर्म. त्याच्यासाठी तुम्हाला सरप्राइजिंग डिलिव्हरी हाताळाव्या लागणार आहेत. अल्टी पल्टी स्ट्रोक सिलेक्शन. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. यतिराज देवरुखे शो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर टीम हडल पाहायला मिळत आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक 19 वरती या.
यावेळेस तिसऱ्या चौकाराचा प्रयत्न यतिराज करेल का? प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहिलं डोळ्यात अंजन घालून या सामन्याचा आस्वाद घेतोय. स्टेप आउट केलाय. यावेळेस ईट का जवाब पत्थर से, चौके का जवाब विकेट से. गॉन. थँक यू डीजे मास्टर. 7 बॉल मध्ये 17 धावांची आक्रमक फलंदाजी यतिराजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाजाने बॅटरला न्याहाळलं. आणि हेच महत्वाचं आहे, गोलंदाजी करताना लाईन लेंथ मध्ये इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. 19 धावा धावफलकावरती आहे, 40चा पाठलाग करायचा आहे. 40 इज अ टार्गेट. अफ्ताबला इंट्रोड्यूस केलं गेलं. आता मात्र बॅटिंग बॉलिंग ट्रॅक वरती अफ्ताबला इंट्रोड्यूस केलं गेलं. बॅटर्स नेम प्लीज. समोरच्या दिशेने सिंगल इथे सुद्धा मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 20. आता मात्र अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. फुल लेन्सचा बॉल. या षटकाने संपूर्णपणे आपण पाहिलं तर या मॅचचं समीकरण ठरणार आहे. धावफलक 21, 21 रन्स ऑन द कार्ड. 40चा पाठलाग करायचा आहे. प्रवास अजूनही अर्धा बाकी आहे. या षटकामध्ये जर एका दुसरा विकेट आला तर श्री समर्थ 11 पूर्णपणे या मॅच मध्ये डॉमिनेट करताना दिसणार आहे, कारण यतिराजचा विकेट गेला आणि त्याच्यानंतर धावफलकामध्ये 2 बॉलवरती तर शांतता पाहायला मिळाली. क्षितिज चषक 20-26 ची दुसरी रजनी पाहायला मिळते. 10 बॉल 19. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा नजारा. चेंडू थांबवणं सध्याच्या घडीला महत्वाचं होतं. फॉलो थ्रू मध्ये तेच केलंय आणि रन आउटच्या रूपामध्ये धक्का लागतोय. पहिल्याच धावेसाठीचा प्रयत्न मात्र कुठेतरी अयशस्वी ठरतोय. कॉम्बिनेशन, कम्युनिकेशन, परम्युटेशन महत्वाचं. सेकंड वरती आउट झालं, माफ करा, सेकंड वरती आउट झालं. सेकंड वरती विकेट गेला. कॉम्बिनेशन, कम्युनिकेशन, परम्युटेशन थोडंसं तिथे आपण पाहिलं गाफील राहिलं आणि क्रिकेटमध्ये यस नो वेटचं उद्गार करणं गरजेचं. बॅटर्स नेम प्लीज. यशला इंट्रोड्यूस केला गेला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मुळे व्ह्यू रचनेमध्ये सुद्धा सातत्याने बदल करावा लागतो. 9 बॉल मध्ये 18 करायच्या आहेत. यावेळेस क्रॅकिंग चौकार 4. थँक यू डीजे. क्रीज 11 मीरा रोडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणे म्हणजे कंधारे किंग्स तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चेंडूचा विचार केला. 4 बॉलचा खेळ झाला. समीकरण या चौकाराने बदलतोय. 8 बॉल मध्ये 14 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. अनुज सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा जो तेव्हा मैदानाच्या आतमध्ये आला तेव्हा सुद्धा फक्त 3 धावा खर्च केल्या आणि आता सुद्धा तारणहाराची भूमिका घेताना दिसतोय. चेक केलं बॅटरला आणि हाच द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळतोय. कधी गोलंदाज हवी तर कधी फलंदाज हवी. क्रिकेटचा खेळ. क्षितिज चषक 20-26 ची दुसरी रजनी पाहायला मिळते. लेट कट केलाय. नो बॉल. बाय 1 गेट 1 फ्री. एका सोबत एक मॅच इथून फ्री होताना दिसणारा. 8 बॉल मध्ये आता 12 धावेंची गरज आहे. सर्व काही अनुजच्या बाजूने घडताना दिसतंय.
नो बॉल स्पेशल सँडी आणि यश पाहायला मिळतो. चला यश आहे, करेक्शन आपण करतो नावामध्ये. थँक्यू डीजे. 7 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धाब्यांची गरज आहे. स्टेट बॅटेड स्ट्रोक चुकी होते, चुकीला माफी नाहीये. यावेळेस गच्चाड क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र आपण बॉल सोडलाय की क्षितिज चषकाची ट्रॉफी सोडली आहे येणारा वेळ सांगणार आहे. मॅच बॉल इम्पॉर्टंट बॉल वरती चुकी होत्या. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये नौजला कंट्रोल करणं गरजेचं आहे, तसं झालं नाहीये. समीकरण बदलतं. 6 बॉल मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेस फॉर्मॅट आहे. क्षितिज चषकामध्ये ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या. 6 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. कंधारे किंग्स रेडी राहत. तुम्हाला बॅटिंग करायची आहे नेक्स्ट मॅच मध्ये आणि क्रिस सिल्वर मीरा रोड. मॅच संपल्या तुम्हाला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सहा बॉल मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. क्षितिज चषक 2026 सन्मान आणि आदरणीय स्पर्धेचे प्रणेते नगरसेवक आणि तसंच यस ओव्हर टू यू सर. आर उत्तर विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष सन्माननीय विभाग क्रमांक 3 चे नगरसेवक सन्माननीय प्रकाशजी दरेकर यांचं या ठिकाणी आजच्या स्पर्धेला जोरदार आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांनी मिळून या ठिकाणी सन्माननीय प्रकाशजी दरेकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. थँक्यू डीजे थँक्यू. 5 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकणाने स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. मॅच सुद्धा क्रुशल आहे. 5 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज आहे. भला मोठा आपण पाहिलं तर तामझाम या स्पर्धेच्या माध्यमातून दहिसरचा वर्ल्ड कप 5व्या पर्वामध्ये क्षितिज चषक ही स्पर्धा पाहायला मिळते. मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहतायत मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. हलक्या हाताने दिशा दिली आहे. अजून एक क्षेत्ररक्षण खराब आणि यावेळेस सुद्धा चेंडू निघून जातोय. डीप फाईन लेग बाउंड्रीजच्या बाहेर. फिल्डरला चकवा, सीमारेषा पार. क्षितिज चषकाचा चौकार 4. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 2 धाब्यांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. मॅच अजूनही क्रुशियल आहे कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. बॅटर्स नेम प्लीज. चला बॅटर्स नेम प्लीज. अनुजला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 3 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. डॉट बॉल येतोय. कहाणी में ट्विस्ट. विकेट आहे. विकेटचं पतन होत आहे. आता 2 बॉल मध्ये 2 करायचे आहेत.
फॉर्मेटा पहिलीच मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. पॅडा स्वीप करण्याचा प्रयत्न. चर्चा सत्र तुम्हाला पाहायला मिळतं. धावांचा विचार केला धावफलक 38 वरती आहे. 2 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. चला बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. संजूला इंट्रोड्यूस केलं गेलं. मनगडाचा वापर परंतु मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली आहे. आता समीकरण आहे 1 बॉल मध्ये 1 धाब्यांची गरज आहे आणि मोठं टीम हडल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तराजू सारखा सामना कधी आपण पाहिलं डॉन ब्रदर्स कडे तर कधी समर्थ 11 कडे, कधी अलीकडे तर कधी पलीकडे. तुम्ही पाहताय शिती चषक 2026 कांदिवली ते पालघर लॉट मधला पहिला सामना. जबाबदारीचं ओझा आता बॅटर वरती सुद्धा. स्ट्राइक एंड वरती यश परंतु स्वतःच्या संघाला यश संपादित करून देण्यासाठी ना हा सिंगल परिपूर्ण करणं गरजेचं आहे. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, डॉन ब्रदर्स की समर्थ 11, समर्थ 11 की डॉन ब्रदर्स. क्षितिज चषक तर सध्याच्या घडीला जिंकताना दिसता. बॉलर आणि बॅटर दोघांना एकमेकांना सांगावं लागणार आहे हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख, हार जाए जाए जिंदगी में सब कुछ तू लेकिन जीतने की